इराणच्या विरोधामध्ये इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धाला आज 1 महिना पूर्ण झालाय। 28 फेब्रुवारीला या युद्धाला सुरुवात झाली होती। साधारणपणे 8 दिवस हे युद्ध 8 दिवसांमध्ये संपू शकेल असं तज्ञांचं मत होतं। मात्र हे युद्ध कमालीचं लांबलंय। अमेरिका आणि इस्रायलच्या भडीमाराला इराणने देखील चिवट असा प्रतिकार केलाय। इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी पहिल्याच दिवशी हल्ल्यामध्ये मारले गेले। इराणचे कित्येक वरिष्ठ नेते, अतिवरिष्ठ लष्करी अधिकारी देखील मारले गेले। मात्र इराणचा कडवा प्रतिकार अजूनही टिकून आहे। गेल्या महिनाभरामध्ये आखातामधील विविध देशातल्या अमेरिकी तळांवरती इराणने भीषण मारा केला। इस्रायलला देखील अगदी राजधानीपर्यंत लक्ष्य करत इराणने भंडावून सोडलंय। इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली। जगाचं देखील नाक दाबलंय। त्यामुळे आता युद्धविरामासाठी अमेरिकेवरती दबाव वाढतोय। ट्रम्प यांनी तशी भाषा सुरू केली आहे। मात्र अजूनही सुरू असलेले हल्ले बघता तशी शक्यता दृष्टीपथात नाही। दोन्ही बाजूंनी अजूनही बॉम्बचे हल्ले देखील सुरू आहेत। इराण विरुद्धच्या 4 आठवड्यांच्या युद्धामध्ये अमेरिकेनं 850 पेक्षा अधिक टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्र डागली आहेत। इराणनं आतापर्यंत इस्रायलवरती 400 पेक्षा अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत आणि इस्रायलनं आपल्या संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून 92% क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा केलाय। दरम्यान इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये हजारो जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी देखील झाले आहेत। युद्धाला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि याच विषयावरती संरक्षण तज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। इराणकडे जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे। भौगोलिकदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या त्याला चोक करण्याची धमकी देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरून अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा सुद्धा यशस्वी प्रयत्न इराणनं त्या ठिकाणी केलेला आहे। अमेरिका महासत्ता असून सुद्धा इराण विरुद्धचं सत्तांतर करण्याचं, एक प्रकारे राजकीय सत्ता पलट करण्याचं त्याचं जे उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टामध्ये तो सपशेल अपयशी ठरलेला आहे। युद्धाला 1 महिना पूर्ण होतोय आणि याच विषयावरती संरक्षण तज्ञ असणारे कर्नल अभय पटवर्धन यांची देखील प्रतिक्रिया येते आहे। इराणकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आहेत। ते सगळे पहाडांमध्ये लपलेले सैनिक आहेत। त्यांची जी शहरं आहेत ती सुद्धा खूप दूर आणि दऱ्यांमध्ये असल्यामुळे तिथे मिसाईल जाणं मुश्किल होऊन जातं। त्यामुळे त्यांनासुद्धा नष्ट करणं मुश्किल आहे। व्हेरॅज इस्रायल आणि अरब कंट्रीज या सगळ्या प्लेन डेझर्टमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर जास्त अचूक हल्ला होऊ शकतो। इराण अमेरिका यांच्यामधला तणाव अधिक तीव्र होत चाललेला आहे। अमेरिकेने आतापर्यंत तब्बल 30,000 कोटी रुपयांची टॉमहॉक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे। जगामधील अत्यंत अचूक आणि घातक मानल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्रांची संख्या 850 पेक्षा अधिक झाली आहे। विशेष म्हणजे एका टॉमहॉकची किंमत जवळपास 35 कोटी रुपये इतकी आहे। वर्षभरामध्ये जास्तीत जास्त 100 क्षेपणास्त्र तयार होतात, पण केवळ 4 आठवड्यांमध्ये इतका मोठा वापर झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। इराणमधली युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। इस्फहान आणि कोम या महत्त्वाच्या शहरांवरती अमेरिका आणि इस्रायलनं भीषण हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे। इस्फहानमध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय। कोममध्ये 18 जणांनी जीव गमावलाय। यासोबतच यशद आणि अराक या प्रांतामधल्या अणुप्रकल्पांवरती देखील हल्ले करण्यात आले। राजधानी तेहरानवरती देखील जोरदार मारा झालाय। तेहरान विद्यापीठ देखील उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इराणच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्याच्या नंतर इस्रायलमधली भीषण परिस्थितीची दृश्य देखील समोर येत आहेत। अनेक भागांमधल्या इमारती अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचे व्हिडिओ आहेत। या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 19 नागरिकांचा मृत्यू झाला। तब्बल 5492 लोक जखमी झाले। सतत सुरू असलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। इस्रायलच्या कब्जामधील वेस्ट बँक भागावरती इराणनं हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। क्लस्टर बॉम्बच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। रात्री उशिरापर्यंत वेस्ट बँकेमध्ये सायरन वाजत राहिले, तर या हल्ल्याचा इशारा इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिला होता। एलपीजी घेऊन एमटी जगवसंत जहाज हे भारतामध्ये पोहोचलंय। कुवेतवरून आलेल्या या जहाजामध्ये 47,612 मेट्रिक टन इतका एलपीजी आहे। गुजरातच्या जामनगर जवळच्या कांडला बंदरावरती हे जहाज दाखल झालंय। आखातामधल्या युद्धामुळे देशात इंधनाच्या तुटवड्याची झळ बसतीये। अनेक ठिकाणी गॅसच्या खरेदीसाठी एजन्सीच्या बाहेर रांगा लागल्या। या संदर्भामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। कदाचित 3 महिन्यामध्ये एलपीजीचा गॅस पुरवठा बंद होईल असं मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं। केंद्राच्या पत्राचा हवाला देत भुजबळांनी ही माहिती दिली।
संभाव्य एलपीजी तुटवड्याचं संकट लक्षात घेता पीएनजी जोडणीवरती भर देण्याच्या सूचना देखील भुजबळ यांनी दिल्या. पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतो आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल. त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. सगळ्या ह्या जे महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे पीएनजी आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे पीएनजीसुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला OC मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलं. सगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गॅस पाईपलाईनचं काम हाती घेण्यात आलंय. महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे एलपीजीचा लोड कमी होईल असंही फडणवीसांनी म्हटलंय. पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत. राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे PNG उपलब्ध आहे. त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही. शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही. कोकणामध्ये शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक दाखल होतात. रायगड जिल्ह्यामधल्या हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवे आगार या परिसरामधल्या पर्यटनावरती आखाती युद्धाचा परिणाम सध्या दिसतोय. व्यावसायिक सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेलमध्ये सध्या चुलीवरचं जेवण बनवलं जात आहे. मात्र जेवण बनवणाऱ्या महिला आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडतीये. चुलीवर जेवण बनवत असताना महिलांना खूप वेळही द्यावा लागतो. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलच्या मागच्या परसबागेमध्ये चूल मांडून जेवण बनवणं सुरू केलेलं आहे. आता चुलीवर जेवण म्हणजे कसं, आम्हाला चुलीवर जेवण बनवायला पर्यटकांना तर चांगलंच वाटतंय, पण आता तो टाइमपास जास्त होते त्याच्याने. जुनी पद्धत लोकांना परत आवडायला लागली आहे. जेवण पण रुचकर लागतंय, पण सरकारने याच्यातून थोडासा विचार करून सिलेंडर लवकर चालू करावं ही आमची विनंती आहे. आखाती देशामधल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अंगणवाडीमधल्या बालकांना कोरडा शिधा द्यावा अशी मागणी नंदुरबारमधल्या अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेनं केली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2563 अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यांना नियमित गॅसचा पुरवठा होतोय. त्यामुळे अन्न कसं शिजवणार असा सवाल अंगणवाडी सेविकांनी जिल्हा प्रशासनाला केलाय. त्यामुळे बालकांना कोरडा शिधा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसंच गॅस पुरवठा धारकांवरती देखील कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. या एजन्सीला सिलेंडर पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर या एजन्सीने 2 वर्षापासून अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पुरवलेले नाहीत. आता युद्धजन्य परिस्थिती असल्याकारणाने अंगणवाडी केंद्रावर सिलेंडर मिळत नाही. तर आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विनंती केली की कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीपर्यंत आम्हाला कच्चा आहार वाटप करण्याची परवानगी द्यावी. मराठी नववर्षामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून चैत्री यात्रेची ओळख आहे. मात्र युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका हजारो विठ्ठल भक्तांना बसतोय. यात्रेसाठी पंढरपूरमधल्या भक्तिसागर इथे पोहोचलेल्या दिंड्यांमधल्या वारकऱ्यांना गॅसच मिळू न शकल्यामुळे भल्या पहाटेपासून चुली पेटवण्याची वेळ भाविकांवर आली आहे. देवदर्शन सोडून भाविकांना 5 ते 7 तास चुलीपुढे बसून स्वयंपाक करावा लागतोय. सांगलीसह जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांना गॅसच्या टंचाईला सामोरं जावं लागतं. सामान्य नागरिकांना सिलेंडरसाठी एजन्सीच्या बाहेर रांगा लावाव्या लागत असताना काळ्या बाजारामध्ये मात्र 3 ते 3.5 हजार रुपयांना गॅस मिळत असल्याचाही आरोप होतोय. या सगळ्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेनं स्टेशन चौकामध्ये जोरदार आंदोलन केलं. भर उन्हामध्ये महिलांनी रिकाम्या टाक्या रस्त्यावरती ठेवत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकारनं तातडीनं कारवाई न केल्यास पालकमंत्र्यांच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
राज्यामधल्या इंधनाच्या टंचाईच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी करावी अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक पालकमंत्र्याला सोबत घेऊन इंधन टंचाई, एलपीजी गॅस टंचाई या संदर्भात हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी करावी, जेणेकरून पेट्रोल पंपावरती लागलेल्या रांगा, समृद्धी महामार्गावरती थांबलेली वाहनं आणि एलपीजी गॅस एजन्सीच्या समोर लागलेल्या रांगा त्यांना दिसतील. यावरून पुढचं नियोजन करता येईल असं सुबोध सावजी यांनी या पत्रामधून लिहिलंय. महाराष्ट्राचा दौरा करताना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सोबत ठेवावे आणि हा दौरा तात्काळ करावा. यांच्या लक्षात येईल की समृद्धी महामार्ग, पेट्रोल पंप, लहान लहान गावं, मोठमोठे शहर आहेत, या ठिकाणी किती मागणी आहे, लोक किती भयभीत झालेले आहेत. फडणवीस साहेबांनी दिशाभूल करणं सोडून द्यावं आणि ही पाहणी करून यामध्ये ताबडतोब लक्ष घालावं हीच विनंती. गॅस टंचाईमुळे देशामधील प्रत्येक कुटुंब चिंतेत आहे. पुण्यामधील माण गावामधील बोडके कुटुंबीय मात्र या सगळ्याला अपवाद ठरली आहेत, कारण या संकटाच्या समयी त्यांच्यासाठी बायोगॅस हे वरदान ठरलंय. पिढीजात शेतकरी कुटुंब असणाऱ्या आणि शेती करणाऱ्या बोडके कुटुंबियांना या बायोगॅसचा दुहेरी फायदा होतोय. या यंत्रामध्ये रोज 20 किलो शेण आणि 20 लिटर पाणी टाकावं लागतं. यामधून महिन्याला 2 सिलेंडर गॅस त्यांना मिळतोय. तुमच्याकडे शेण नसलं तर रोज 10 किलो ओला कचरा देखील टाकता येतो आणि यामधून देखील गॅसची निर्मिती होते. शिवाय हा बायोगॅस शेतीसाठी शेणखत देखील तयार करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.